भारतातील सर्वात जुनी लाईफ इन्शुरन्स पॉलिसी कोणती आहे तुम्हाला माहित आहे का? 1884 मध्ये या लाईफ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये एकूण 100 पॉलिसी होत्या आणि आता ही संख्या 50 लाखांपर्यंत पोहोचली आहे। आणि या पॉलिसीमुळे अनेक लोकांना फायदा होतो, जसं की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, सेंट्रल अँड स्टेट पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस, स्टेट गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंट एडेड एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आणि युनिव्हर्सिटीज। मी कोणत्या पॉलिसी बद्दल बोलत आहे याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल। पॉलिसीचं नाव आहे पोस्टल लाईफ इन्शुरन्स। तुम्हाला या पॉलिसी बद्दल अजून जाणून घ्यायचं आहे का? तर या व्हिडिओमध्ये जाणून घ्या। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पोस्टल लाईफ इन्शुरन्स म्हणजे काय, पोस्टल लाईफ इन्शुरन्स साठी कोण पात्र आहे आणि पोस्टल लाईफ इन्शुरन्स मध्ये काय फीचर्स तुम्हाला मिळतात। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। पण पुढे जाण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर खाली सबस्क्राइब बटन भेटेल, सबस्क्राइब वर क्लिक करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। सर्वप्रथम पोस्टल लाईफ इन्शुरन्स पॉलिसी म्हणजे काय आपण हे जाणून घेऊया। पोस्टल लाईफ इन्शुरन्स म्हणजेच PLI ही भारताच्या पोस्ट विभागाद्वारे स्थापित केलेली लाईफ इन्शुरन्स पॉलिसी आहे। पोस्टल एम्प्लॉईजच्या फायद्यासाठी कल्याणकारी योजना म्हणून 1 फेब्रुवारी 1884 मध्ये या योजनेची सुरुवात झाली आणि नंतर 1888 मध्ये ते टेलिग्राफ डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांना विस्तारित केले गेले। 1894 मध्ये PLI ने PNT म्हणजेच पोस्ट अँड टेलिग्राफ डिपार्टमेंटच्या महिला कर्मचाऱ्यांना इन्शुरन्स कव्हर अशा वेळी विस्तारित केले जेव्हा इतर कोणत्याही इन्शुरन्स कंपनीने महिलांचे इन्शुरन्स कव्हर केले नाही। पोस्टल लाईफ इन्शुरन्स योजना ही भारतातील सर्वात योग्य आणि लो प्रीमियम असणाऱ्या इन्शुरन्स प्रोडक्ट पैकी एक आहे। याशिवाय ही लाईफ इन्शुरन्स पॉलिसी इतर लाईफ इन्शुरन्सच्या तुलनेत सर्वाधिक बोनस दर प्रदान करते। सुरुवातीला पोस्टल लाईफ इन्शुरन्सची मॅक्सिमम लिमिट 4000 होती, पण तीच आता वाढून 50 लाख रुपये इतकी झाली आहे। पोस्टल लाईफ इन्शुरन्स मध्ये 6 योजना आहेत ज्या आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत। पोस्टल लाईफ इन्शुरन्सची वाढती लोकप्रियता पाहता गव्हर्नमेंटने 1995 मध्ये रूरल पोस्टल लाईफ इन्शुरन्स पण सुरू केले, म्हणजेच ग्रामीण पोस्टल लाईफ इन्शुरन्स। पण तुम्ही विचार करत असाल की सर्व गव्हर्नमेंट एम्प्लॉईज यासाठी एलिजिबल आहेत का आणि या पॉलिसीमध्ये आणखी कोणाला कव्हर करता येईल? चला जाणून घेऊया। आता पोस्टल लाईफ इन्शुरन्स साठी कोण पात्र आहे याची नावे मी तुम्हाला सांगतो। सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंट किंवा लोकल बॉडीज, डिफेन्स सर्व्हिसेस आणि पॅरामिलिटरी फोर्सेस, गव्हर्नमेंट एडेड एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया। याशिवाय पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, नॅशनलाइज्ड बँक्स, ऑटोनॉमस बॉडीज, स्केड्यूल्ड कमर्शियल बँक्स, क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीज आणि अदर कोऑपरेटिव्ह सोसायटीज, डीम्ड युनिव्हर्सिटीज, इतर प्रायव्हेट एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स, स्कूल्स आणि कॉलेजेस सुद्धा, आणि हो, इतर प्रोफेशनल्स जसे की डॉक्टर्स, इंजिनियर्स, चार्टर्ड अकाउंटंट, आर्किटेक्ट, लॉयर्स आणि बँकर्स, आणि या व्यतिरिक्त NSE आणि BSE चे सूचीबद्ध कंपन्या सुद्धा। तर हे सर्व पात्र आहेत पोस्टल लाईफ इन्शुरन्स साठी। आता पोस्टल लाईफ इन्शुरन्सच्या प्रकाराबद्दल बोलूया। पोस्टल लाईफ इन्शुरन्सचे प्रकार आहेत होल लाईफ अशुरन्स, एंडॉवमेंट अशुरन्स, कन्व्हर्टिबल होल लाईफ अशुरन्स, जॉइंट लाईफ अशुरन्स, अँटिसिपेटेड एंडॉवमेंट अशुरन्स आणि चिल्ड्रन पॉलिसी। आता या सर्वांना एक एक करून समजून घेऊया। पोस्टल लाईफ इन्शुरन्स अंतर्गत पहिली योजना आहे होल लाईफ अशुरन्स, ज्याला सुरक्षा असेही ओळखले जाते। होल लाईफ अशुरन्सच्या अंतर्गत पॉलिसी धारकाचे 80 वय पूर्ण झाल्यास त्याला विमा रक्कम आणि जमा झालेला बोनस दिला जातो। जर एका पॉलिसी धारकाचा वयाच्या 80 वर्षांपूर्वी मृत्यू झाला तर विमा रक्कम आणि जमा झालेला बोनस त्याच्या किंवा तिच्या कायदेशीर प्रतिनिधींना किंवा नियुक्त्यांना दिली जाईल। या आर्थिक वर्षासाठी विमा बोनस 76 रुपये प्रति 1000 रुपये एवढी आहे। आता या पॉलिसीचे काही फीचर्स आपण जाणून घेऊया। या पॉलिसीमध्ये प्रवेश करण्यासाठी मिनिमम वय 19 आहे आणि मॅक्सिमम वय 55 इतके आहे। या पॉलिसी अंतर्गत तुम्ही मिनिमम अमाउंट 20,000 इतकी आणि मॅक्सिमम अमाउंट 50 लाख इतकी निवडू शकता। या पॉलिसी अंतर्गत तुम्ही 4 वर्षांनंतर लोनची सुविधा घेऊ शकता आणि पॉलिसी 3 वर्षांनंतर सरेंडर केली जाऊ शकते। पण जर पॉलिसी 5 वर्षांपूर्वी सरेंडर केली असेल तर तुम्ही बोनस साठी पात्र ठरत नाही। विमाधारक ही पॉलिसी सुरू झाल्याच्या 1 वर्षानंतर किंवा 59 वर्षे वयाची होईपर्यंत या पॉलिसीचे एंडॉवमेंट अशोर्ड पॉलिसीमध्ये रूपांतर करू शकतात। पॉलिसी धारक 55, 58 किंवा 60 वर्षे प्रीमियम भरणारे वय निवडू शकतो। आता एंडॉवमेंट अशुरन्स पॉलिसी बद्दल बोलूया। पोस्टल लाईफ इन्शुरन्स मधील ही दुसरी योजना आहे ज्याला एंडॉवमेंट अशुरन्स किंवा
संतोष म्हणूनही ओळखले जाते। या योजनेअंतर्गत पॉलिसी धारकाला प्री डिटरमाइंड मॅच्युरिटी वय गाठताच विमा रक्कम आणि जमा बोनसची हमी दिली जाते। येथे प्री डिटरमाइंड मॅच्युरिटीचे वय 35, 40, 45, 55, 58 किंवा 60 असू शकते। पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास असाइनी, नॉमिनी किंवा कायदेशीर वारस यांना विमा रक्कम जमा बोनससह दिला जातो। या आर्थिक वर्षासाठी एंडोवमेंट अशुरन्स बोनस 22 रुपये प्रति 1000 रुपये रक्कम आहे। आता या पॉलिसीचे काही फीचर्स आपण जाणून घेऊया। प्रवेशाच्या वेळी मिनिमम वय 19 आणि मॅक्सिमम वय 55 इतके आहे। मिनिमम विमा रक्कम 20,000 आणि मॅक्सिमम विमा रक्कम 50 लाख एवढी आहे। या पॉलिसी अंतर्गत तुम्ही 3 वर्षांनंतर लोनची सुविधा घेऊ शकता आणि 3 वर्षांनंतर तुम्ही पॉलिसी सरेंडर देखील करू शकता। पण जर पॉलिसी 5 वर्षांपूर्वी सरेंडर केली असेल तर तुम्ही बोनससाठी पात्र राहणार नाही। आता आपण कन्व्हर्टेबल होल लाईफ अशुरन्स पॉलिसी बद्दल बोलूया। ही एक संपूर्ण जीवन विमा पॉलिसी आहे ज्यामध्ये 5 वर्षांनंतर एंडोवमेंट विमा पॉलिसीमध्ये रूपांतरित करायचा पर्याय आहे। या पॉलिसी अंतर्गत पॉलिसी धारकाला मॅच्युरिटी वयापर्यंत विम्याच्या रकमेसह जमा बोनसची हमी दिली जाते। पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास असाइनी, नॉमिनी किंवा कायदेशीर वारस यांना विमा रकमेसोबत जमा बोनसही दिला जातो। या आर्थिक वर्षासाठी हा विमा बोनस 76 रुपये प्रति 1000 रुपये प्रति वर्ष इतकी रक्कम आहे। परंतु जर हे एंडोवमेंट पॉलिसीमध्ये कन्वर्ट झाले तर त्याचे बोनस लागू होतील। आता या पॉलिसीचे आपण काही फीचर्स बघून घेऊ। या पॉलिसीची वैशिष्ट्ये होल लाईफ अशुरन्स पॉलिसी सारखेच आहेत, फक्त एका वेगळ्या वैशिष्ट्यासह। पॉलिसी 5 वर्षांनंतर एंडोवमेंट अशुर्ड पॉलिसीमध्ये बदलू जाऊ शकते, परंतु 6 वर्ष होण्याआधी आणि रूपांतर न केल्यास पॉलिसी होल लाईफ अशुरन्स म्हणून गणली जाईल। पुढील योजना आहे जॉइंट लाईफ अशुरन्स, यालाच युगल सुरक्षाही म्हटले जाते। तुम्ही पोस्टल लाईफ इन्शुरन्ससाठी पात्र असल्यास जोडप्यांना या योजनेद्वारे संयुक्त जीवन विमा मिळू शकते। अशा प्रकारे दोन्ही पती आणि पत्नी मिळून एकच प्रीमियम भरून या पॉलिसीचा लाभ घेऊ शकतात। या योजनेअंतर्गत जोडीदार किंवा मुख्य पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास विमा रक्कम व जमा झालेला बोनस वाचलेल्यांपैकी एकाला दिला जातो। या आर्थिक वर्षासाठी या विम्याचा बोनस 52 रुपये प्रति 1000 रुपये प्रति वर्ष विमा रक्कम आहे। आता या पॉलिसीचे काही फीचर्स बघूया। या पॉलिसी अंतर्गत मिनिमम विमा रक्कम आहे 20,000 आणि मॅक्सिमम रक्कम आहे 50 लाख। जोडीदाराच्या प्रवेशासाठी मिनिमम वय आहे 21 आणि मॅक्सिमम वय आहे 45, ज्यामध्ये मोठ्या पॉलिसी धारकाचे वय 45 पेक्षा जास्त नसावे। पॉलिसीची मिनिमम मुदत 5 वर्षे आहे आणि मॅक्सिमम मुदत 20 वर्षे आहे। तुम्ही 3 वर्षांनंतर लोनची सुविधा घेऊ शकता आणि 3 वर्षांनंतर पॉलिसी सरेंडर देखील करू शकता। पण जर 5 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी तुम्ही पॉलिसी सरेंडर केली असेल तर तुम्ही बोनससाठी पात्र ठरणार नाही। 5वी योजना आहे अँटिसिपेटेड एंडोवमेंट अशुरन्स पॉलिसी, यालाच सुमंगल असेही ओळखले जाते। अँटिसिपेटेड एंडोवमेंट अशुरन्स पॉलिसी ही एक मनी बॅक पॉलिसी आहे। ज्या पॉलिसी धारकांना नियतकालिक परतावा हवा असेल त्यांच्यासाठी ही योग्य पॉलिसी आहे। विमाधारकांना वेळोवेळी सर्व्हायवल फायदे दिले जातात, परंतु जर विमाधारकाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर कायदेशीर वारस किंवा नॉमिनी यांना विमा रक्कम व जमा झालेला बोनस दिला जातो। या आर्थिक वर्षासाठी या विम्याचा बोनस 48 रुपये प्रति 1000 रुपये प्रति वर्ष विमा रक्कम आहे। आता या पॉलिसीचे काही फीचर्स आपण बघूया। पॉलिसीची मुदत 15 किंवा 20 वर्ष आहे। प्रवेशासाठी मिनिमम वय 19 आहे। 20 वर्षाच्या मुदतीसाठी मॅक्सिमम वय 40 आहे आणि 15 वर्षाच्या मुदतीसाठी मॅक्सिमम एज 45 आहे। जगण्याचे फायदे वेळोवेळी दिले जातात, जसे 15 वर्षाच्या पॉलिसीमध्ये 6, 9 आणि 12 वर्ष पूर्ण झाल्यावर 20% आणि मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावर 40% आणि जमा झालेला बोनस दिला जातो। समजलं नसेल तर एक उदाहरण बघूया। समजा तुमच्याकडे 1 लाख रुपये विमा रक्कम असल्याची 15 वर्षाची पॉलिसी आहे। पॉलिसीच्या अटीनुसार तुम्हाला 6, 9 आणि 12 वर्षांनंतर 20% मिळतील। याचाच अर्थ की तुम्हाला 6व्या वर्षाच्या शेवटी 20,000, 9व्या वर्षाच्या शेवटी 20,000 आणि 12व्या वर्षाच्या शेवटी 20,000 रुपये मिळतील। तुम्हाला सम अशुर्डच्या उर्वरित 40% आणि मॅच्युरिटीवर कोणताही जमा झालेला बोनस मिळेल। तसेच 20 वर्षाच्या पॉलिसीमध्ये तुम्हाला 8, 12 आणि 16 वर्ष पूर्ण झाल्यावर 20% आणि मॅच्युरिटीवर 40% आणि जमा झालेली बोनस रक्कम मिळेल। आता शेवटची योजना म्हणजे
चिल्ड्रन्स पॉलिसी म्हणजे बाल जीवन विमा. तुम्हाला नावावरून समजले असेलच की ही योजना पॉलिसी धारकांच्या मुलांना जीवन विमा संरक्षण प्रदान करते. पॉलिसी धारकाची 2 मुले यासाठी पात्र आहेत ज्यांची वये 5 ते 20 वर्षांच्या मध्ये असायला हवी. या योजनेवर एंडोव्हमेंट पॉलिसीचा बोनस दर लागू होईल. आता या पॉलिसीचे काही फीचर्स आपण बघून घेऊया. पॉलिसीची मॅक्सिमम विमा रक्कम 3 लाख किंवा पालकांची विमा रक्कम यापैकी जे कमी असेल ते. यानंतर पॉलिसी धारकाचे वय 45च्या वर नसावेत. पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास मुलांच्या पॉलिसीवर कोणताही प्रीमियम भरावा लागणार नाही आणि मुदत पूर्ण झाल्यावर जमा झालेली विमा रक्कम आणि बोनस दिला जाईल. या पॉलिसीमध्ये कोणतीही लोनची सुविधा आणि सरेंडर सुविधा उपलब्ध नाही. तर या होत्या पोस्टल लाईफ इन्शुरन्सच्या 6 योजना. आता तुम्हाला एक टेबल दिसत असेल ज्याच्यामध्ये सर्व योजनांचे वैशिष्ट्ये म्हणजेच फीचर्स तुम्ही पाहू शकता. जर तुम्ही तुमच्या कुटुंबाचे कमवते असाल तर तुम्ही तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. पोस्टल लाईफ इन्शुरन्स ही एक अशी योजना आहे जी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवू शकते. पोस्टल लाईफ इन्शुरन्सच्या प्रकारांबद्दल माहिती मिळाल्यानंतर तुम्ही तुमच्यासाठी एक चांगली योजना निवडू शकता आणि माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकता. यासह तुम्ही पोस्टल लाईफ इन्शुरन्सच्या कमी प्रीमियमचा आणि उच्च बोनसचा लाभ घेऊ शकता. अशा प्रकारे आम्ही आजच्या व्हिडिओच्या शेवटी आलो आहोत. तुम्हाला ग्रामीण पोस्टल लाईफ इन्शुरन्ससाठी देखील असा व्हिडिओ हवा असेल तर कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर खाली लाईकचं बटन भेटेल, त्या लाईकच्या बटनवर क्लिक करा आणि हो, जायच्या पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि ही व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.